नमस्कार. तुम्हाला चष्मा आहे ना? आहे ना. माझी साडी का म्हणून तुडली? मी काय साडी तुडली तुमची, तर ते जाऊ दे. 5,000 साडी माझी. मला वडील बोलले का तू एकदा मुलीकडे चक्कर मारून ये. मुलीला काही माझे वडील. मग मी काय करणार? तुमचे वडील तुम्हाला बोलले का? अरे माझे वडील इथं तुमच्या घरी पाहुणे पाहायला आले होते. कोणते पाहुणे? पाहुणे म्हणजे माझ्यासाठी तुला पाहायला आले होते. मला बघण्यासाठी मग तुमचे वडील कोण आले? तुम्ही का बरं नाही आले? मला सुट्टी नव्हती त्यावेळेस. अहो पण तुम्हाला सुट्टी नव्हती का? माझा काय दोष आहे? मी आता आलो ना. मग मी काय करू? तू आता तुला काही प्रश्न असेल तर ते मला विचार. मी कोणते प्रश्न विचारू तुम्हाला आज? मला त्याच्याशी प्रश्न विचारायचे होते. मग मी आज विचारतो तुला प्रश्न. पण तुम्ही कसं काय मला प्रश्न विचारू शकता? अरे मग मला लग्न करायचंय ना तुझ्या बरोबर. मला सांग. तुझ्या बरोबर. मला सांग. हा मला विचारा. तर ही माझी फाईल आहे. ते म्हणले होते मुलीला बायोडेटा दाखव. म्हणलं आता चला चाललोच आहे. तर तिला बायोडेटा दाखव. चली वाली घेतली हो. हा ती मॅडम आतून बघा ना. आतून बघते. आतून डॉक्युमेंट असते तशी फाडून टाकशील ती. वडील म्हटले होते पोरगी अशी जात्र दिसते गाडी. हा हे डॉक्युमेंट आहेत. बरं मग याचं मी काय करू? अरे तुझे वडील म्हणले होते मुलाचं शिक्षण काय झालेलं आहे ती मुलगी बघत. तू शिकलेली आहे. तुला माहित नाही की याला काय म्हणते? मला ही फाईलच लय आवडली. मी मला त्याचा काही एवढी फाईल नाही नंतर देईन लग्न झालं. आज सध्या नाही. आता का देऊ शकत नाही. आता अजून थोडंच आपलं लग्न झालं. बरं जाऊ दे. तुला मला काही विचारायचंय का? हा विचार. मग तुम्हाला स्वयंपाक येतो का? स्वयंपाक नाही येत मला. मॅगी बनवते ते 2 मिनिटात. रोज मॅगी कशी खाणार ना मी? का बरं तुला स्वयंपाक येत नाही का? मग बाहेरच जेवायला जायचं होतं का आपण? बाहेर दररोज कसं काय जेवायला जाणार? कपडे धुता येतात तुम्हाला? कपडे नाही धुता येत. भांडे घासता येतात का? भांडे नाही घासता येत. अहो तुम्हाला स्वयंपाक करता नाही येत, कपडे धुता येत नाही, भांडे घासता नाही येत, लादी पुसता येते का? फरशी वगैरे पुसता येते का? फरशी पुसता येते मला. तुम्हाला काहीच येत नाही मग तुम्ही लग्न कसं करू राहिले? अरे हे सगळे काम तू करणार आहेस. मोठी फाईल घेऊन ये. फाईल ते ठेवा बाजूला. हे काम यायला पाहिजे. सरकारी जॉब आहे माझ्याकडे. सरकारी जॉब जरी असला तरी पण आजकाल मुलींना नाही का नोकरीपेक्षा हे असे पण काम नवऱ्याला यायला पाहिजे. येत का नाही तुम्हाला ते? शिकन मी हळूहळू. बरं दुसरं काही विचारायचंय तुला? कॉफी बनवते ती कॉफी मस्त. हा कॉफी भारी बनवते. हे एक काम छान झालं. मला सकाळी नाही का उठले का मी एकदम 9 वाजता मला पहिले बेडवर कॉफी पाहिजे असते. तू काय असे 9ला 10ला उठती काय? आणि मग मी ऑफिसला कसं जाणार आवरून सगळं? मी काय गाडी का म्हणजे काय मला माझंच आवरावं लागेल आणि मीच जायचं मीच स्वयंपाक करायचा. आणि तुला काय तो बरोबर काय लग्न करू राहिलं? काय छोटं बाळ आहे का? छोटं बाळ नाहीये पण स्वयंपाक मला काय हवं काय नको ते विचारायला पाहिजे ना. काय हवंय काय नको हे मला कसं माहिती असणार? तुम्हालाच माहिती असणार ना. वडिलांनी काय केंद्री बघितली माझ्यासाठी. काय म्हणजे तुम्ही? नाही ते फॅन्ड्री पिक्चर पाहिलं नाही का तू? फॅन्ड्री मी बघत असे फालतू फालतू नाही. चांगला पिक्चर आहे तो. पण पटला मी नाही माझ्या आयुष्यात. तिच्याबरोबर काय लग्न करण्यापेक्षा मी तसं राहिलं तुम्ही. चला बरं मी काय विचारू का? तुझं शिक्षण काय झालेलं? शिक्षणाचं काय आता सांगितलं ना तुमच्या वडिलांना. काय तुझ्यात तर काही शिक्षणाचं एक गुण दिसत नाही. तुला धरती बायोडेटा वाचता आहे ना काही करता येईल. बायोडेटा तुम्हाला बायोडेटा बरोबर लग्न करायचंय का? तुमच्या बरोबर लग्न करायचं? ठीक आहे जाऊ दे. तुला स्वयंपाक वगैरे येतो का? नाही येत म्हणून सांगितलं ना. मग माझ्याकडून सगळी अपेक्षा कसं काय? तुला पण शिकायला पाहिजे ना. तू मी का बरं शिकू? का बरं शिकू म्हणजे? मी शिकलेली आहे एकदा स्वयंपाक. मला काय नुसती जेवायला माझ्याकडे घरी येणार आहे? हो मला येतंय. खायचं प्यायचं 2-3 टाइम. तुम्हाला येत नाही. तुम्ही शिकण्याची गरज आहे. तुम्हाला मी शिकण्याची गरज मग तुम्हाला सांगते तुझी शिकण्याची जर तयारी असेल तरच आपलं लग्न होऊ शकतं. नाही बघा आता माझ्या मोठ्या बहिणीचं 5 वर्ष लग्न झालं. तुम्हाला सांगते मिस्टर गव्हर्नमेंट अधिकारी एवढं असून त्यांना धुणं भांडे स्वयंपाक सगळं येतं माहिती का? सकाळी ती उठती 10 वाजता. तिचे मिस्टर आहेत ना ड्युटीवर जातात ते सगळं काम करून जाते. आणि आता त्यांनी काय केलंय आता त्यांनी नाही का हे केलंय एक नोकरीने ठेवलेली मस्त पैकी. आता बरं चालेल काय अडचण नाही. मी ना वडिलांबरोबर निरोप पाठवतो. काय माझं वकार नकार काय जे असं. वडिलांबरोबर कसा निरोप पाठवता? तुमचे वडील का निरोप आहे का? इकडून तिकडे निरोप येणार आहे? नाही पण ते सांगतील ना तुझ्या वडिलांना फोन करून. कसं सांगणार तुम्ही? मला सांगा ना. बघू मी विचार करतो आणि सांगतो काय आपलं विचार कशाला करता? विचार करावा लागेल ना.
अरे तुला काही येतच नाही म्हणल्यावर मला काही विचार करण्यासाठी गोष्टच काय एवढी विचार करावाच लागेल मला. तुम्हाला तरी कुठे काय येत नाही मला येतं ना मॅडम, असं नाही. काय मॅडम मॅडम लावलं केव्हाच चालेल मी जातो आता. आलेच कसं नव्हतं मग जायचं होतं तर जातो मी आता. चालेल बाय. काय बाय बायको राहिले काय मुलगा आहे बी, काही स्वयंपाक येत नाही, धुणं भांडे येत नाही, काही नाही. काय स्थळ आलं बरं झालं गेला तो मुलगा. हे काय अरे फाईल विसरून गेली कितीची. चला लय भारी आहे. हो, माझी फाईल. मला लागते.